मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे हॉस्किन डिसीज जो आहे हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. हा जो डिसीज आहे तो जे आपले लिम्फॅटिक जे सिस्टीम असतात त्याच्यामध्ये ऑकर होतो. मेनली जे काही व्हाईट ब्लड सेल असतात, जे काही लिम्फ नोड असतात त्याच्यामध्ये हा मेनली अराईज होतो. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो त्याचे ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ते नोट्स तुम्ही प्रिफर करू शकतात. तर चला तुम्हाला सुरुवात करूयात. Hodgkin disease are also known as a Hodgkin lymphoma. It is a type of a cancer that develop in the lymphatic system, which is a part of our human system. आणि हा जो काही हॉस्किन डिसीज आहे आपण त्याला हॉस्किन लिम्फोमा सुद्धा म्हणतो. जे की हा जो कॅन्सर आहे तो कुठे डेव्हलप होतो, लिम्फॅटिक सिस्टीममध्ये, जे की आपल्या जे की इम्युन सिस्टीम जो काही पार्ट आहे बॉडीमधला त्याच्यामध्ये लिम्फॅटिक सिस्टीममध्ये हा जो काही कॅन्सर आहे तो डेव्हलप होत असतो. The lymphatic system help to fight infection and disease. द मेन फंक्शन जर आपण पाहिलं लिम्फॅटिक सिस्टीमचं ते काय आहे की जे आपल्या बॉडीमध्ये जे काही इन्फेक्शन होतं आहे किंवा एखादा जर डिसीज वगैरे कॉज होतो आहे त्याच्या अगेन्स्ट जे काही फाईट सिस्टीम वगैरे किंवा त्या पूर्णपणे त्याला किल करण्यासाठी, त्या इन्फेक्शनला पूर्णपणे नाहीसं करण्यासाठी जे काही लिम्फॅटिक सिस्टीम आहे ते काम करत असतं. इट इज अ मेड अप ऑफ अ नेटवर्क ऑफ अ थिन ट्यूब दॅट कॅरी द फ्लूइड कॉल्ड ॲज अ लिम्फ थ्रूआउट युअर बॉडी. आणि हे जे काही लिम्फॅटिक सिस्टीममध्ये काय होतं, वेगवेगळे नेटवर्क आहेत थिन, त्याच्यामध्ये वेगवेगळे लिम्फॅटिक वेसल्स आहेत, जेणेकरून हे जे काही वेसल आहे ते जे काही एक प्रकारचं फ्लूइड कॅरी करतात त्याला म्हटलं जातं लिम्फ. आणि पूर्ण बॉडीमध्ये हे जे काही फ्लूइड्स आहे ते पूर्णपणे स्प्रेड केलं जातं किंवा थ्रूआउट दी बॉडी पूर्णपणे हे कॅरी केलं जातं. द लिम्फ कंटेन द व्हाईट ब्लड सेल दॅट हेल्प टू फाईट इन्फेक्शन. आणि हे जे लिम्फ आहे त्याच्यामध्ये मेनली आपल्याला WBC पाहायला मिळतात, जे काही व्हाईट ब्लड सेल आहेत आणि ते इन्फेक्शनच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी वापरले जातात थ्रूआउट दी बॉडी. म्हणजे कोणत्या आपल्या बॉडी पार्टमध्ये जर इन्फेक्शन झालं असेल तर त्याच्यामध्ये जे काही व्हाईट ब्लड सेल असतील तिथे जे काही इन्फेक्शनच्या अगेन्स्ट जे काही फाईट सिस्टीम आहे किंवा त्याच्या अगेन्स्ट एक ट्रिगर फॉर्म करतात किंवा जो काही फाईट सिस्टीम जो हा पाथवे आहे, प्रोसेस आहे ती ट्रिगर केली जाते, जेणेकरून जे काही इन्फेक्शन असेल त्याला पूर्णपणे किल केलं जातं. लिम्फ नोड आर अ बीन शेप ऑर्गन दॅट आर लोकेटेड अलॉंग दी लिम्फॅटिक वेसल. आणि हा जो लिम्फ नोड आहे ते बीन शेप आपल्याला पाहायला मिळतं आणि जे काही लिम्फॅटिक वेसल आहे तिथं हा लोकेटेड आहे. दे फिल्टर द लिम्फ अँड हेल्प टू ट्रॅप द बॅक्टेरिया, व्हायरसेस अँड ऑदर जर्म. आणि हे जे काही लिम्फ नोड आहे ते लिम्फला फिल्टर करण्यासाठी, तसंच जे काही बॅक्टेरिया असतील किंवा व्हायरसेस असतील किंवा जे अजून काही जम्स वगैरे असतील त्याला ट्रॅप करण्यासाठी हे जे काही लिम्फ आहे ते लिम्फ नोडमध्ये वापरलं जातं. हॉस्किन लिम्फोमा अफेक्ट दी लिम्फोसाइट, अ टाईप ऑफ अ व्हाईट ब्लड सेल फाउंड इन द लिम्फ नोड. आणि हा जो हॉस्किन लिम्फोमा जो काही डिसीज आहे तो मेनली लिम्फोसाइटला इफेक्ट करतो, जे की व्हाईट ब्लड सेल असतात आणि जे लिम्फ नोडमध्ये त्याचं लोकेशन किंवा फाउंड आपल्याला पाहायला मिळतं. वेन यू आर अ हॉस्किन लिम्फोमा दिस लिम्फोसाइट बिकम ॲबनॉर्मल अँड ग्रो आउट ऑफ अ कंट्रोल. आणि ज्या वेळेस हॉस्किन लिम्फोमा हा जर डिसीज जर त्या एखाद्या पेशंटमध्ये किंवा एखाद्या पर्सनमध्ये जर असेल तर त्याच्यामध्ये हे जे काही लिम्फोसाईट असतात त्याची जी काही ग्रोथ वगैरे असेल ती ॲबनॉर्मल होते आणि अनकंट्रोल त्याची ग्रोथ ही आपल्या बॉडीमध्ये होत असते. दिस ॲबनॉर्मल सेल आर कॉल्ड ॲज अ रेड स्टेनबर्ग सेल. आणि यालाच रेड स्टेनबर्ग सेलसुद्धा अजून दुसऱ्या नावाने ओळखलं जातं. तर आता हे जे काही मेनली सिम्पटम्स वगैरे आहेत कोणत्या, म्हणजे अशा प्रकारे काही की आपल्या बॉडीमध्ये साईन असतात किंवा काही त्याच्यामुळे लक्षण दिसतात, जेणेकरून हा जो काही हॉस्किन लिम्फोमा आहे ते आपल्याला आहे की नाही ते आपण पाहू शकतो. तर सगळ्यात जास्त मेन जर आपण पाहिलं, सगळ्यात मेन म्हणजे लिम्फ नोड जे काय आहे त्याला स्वेलिंग होतं आणि तिथं खूप पेनफुल आपल्याला खूप वाटतं, की जेणेकरून जे काय आपली नेक असेल, चेस्ट असेल, आर्मपिट असेल, ग्राउंड असेल की ॲबडोमन असेल, असे जे काही आपल्या बॉडीमधले जे काही ठिकाण आहे ते पूर्णपणे त्याचं स्वेलिंग होतं, ते फुगतात. तसंच जर आपण पाहिलं तर फिवर आपल्याला जास्त प्रमाणात येतो, म्हणजे ताप आहे तो अनकंट्रोल ताप आपल्याला येतो, म्हणजे काही काळासाठी ताप हा गेल्यानंतर परत दुसरं काही 1-2 तासाने परत ताप आपल्याला उद्भवतो. आणि आपण त्याच्यावरती किती गोळी जर घेतली तरी ते जे काही ताप आहे तो बरा होत नाही. त्याच्यानंतर ड्रिंचिंग, नाईट स्वेट. आणि जे काही नाईटला जर जो काही हा पर्सन जेव्हा काही पेशंट झोपला असेल तर त्याची बॉडी पूर्ण ही त्या जे काही आपलं घाम आहे त्याच्याने पूर्णपणे भिजून जाते
अनएक्सप्लेन वेट लॉस, आणि आपलं जे काही वजन आहे ते अचानक कमी व्हायला चालू होतं. म्हणजे ना एक्सरसाइज करायचं, ना काही डाएट वगैरे. अचानक याच्यामुळे जे काही आपले जे काही बॉडी वेट असेल ते कमी होतं. त्याच्यानंतर फटीग, त्याच्यानंतर इची स्किन, म्हणजे थकवा वगैरे येणं, आपली जी स्किन आहे ते तिला खाज वगैरे येणं जास्त प्रमाणात, लॉस ऑफ ॲपिटाईट म्हणजे भूक नाही लागत. तसंच जर आपली जी काही चेस्ट आहे, छाती वगैरे आहे तसंच, आणि ब्रिदिंग घ्यायला म्हणजे श्वास घ्यायलासुद्धा आपल्याला याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. हे मेन काही त्याचे सिम्पटम्स आहे, जेणेकरून हॉजकिन लिम्फोमा जर झाला असेल त्या पर्सनमध्ये हे मेन सिम्पटमद्वारे आपण ओळखू शकतो. तर आता याच्यामुळे कोणते कोणते कॉजेस होतात ते आता आपण पाहूयात. पहिला आहे कॉज आहे एज. तर हॉजकिन लिम्फोमा इज द मोस्ट कॉमन इन अ यंग अडल्ट अँड ओल्डर अडल्ट एज अबाव 55. तर हा जो हॉजकिन लिम्फोमा आहे तर एक यंग जे काही अडल्ट आहे त्याच्यामध्ये 15 ते 30 वर्षामध्ये हा होतो. तसंच जे काही 55 वर्ष आहे त्याच्यावरती सुद्धा हा जो काही हॉजकिन डिसीज आहे किंवा हॉजकिन लिम्फोमा जे कॅन्सर सेल आहेत ते फॉर्मेशन होत असतात बॉडीमध्ये. तसंच इप्स्टीन बार व्हायरस इन्फेक्शन, आणि ज्या वेळेस आपल्या बॉडीमध्ये जर हॉजकिन लिम्फोमा जर असेल तर त्याच्यामुळे वेगवेगळं इन्फेक्शन आपल्या बॉडीमध्ये होतं. तसंच हा जो काही EBV इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे सुद्धा कॉज होतं, आणि हा कॉमन व्हायरस आहे दॅट कॉज इज द मोनोन्यूक्लियोसिस हॅव्हिंग अ EBV व्हायरस हॅज बीन लिंक टू ॲन इंक्रीज द रिस्क ऑफ अ हॉजकिन लिम्फोमा. आणि ज्यावेळेस हा जो डिसीज आहे किंवा इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे सुद्धा जे काही जो हॉजकिन लिम्फोमा आहे तो त्याचं फॉर्मेशन, आणि या दोघांचं लिंक म्हणजे दोघंही लिंक होता. ज्यावेळेस हॉजकिन लिम्फोमा जर त्या पर्सनमध्ये असेल तर त्याला मेनली हा जो व्हायरस त्याचा इन्फेक्शन वगैरे आहे तो होतो, आणि जर EBV जर त्याला इन्फेक्शन झालं तर मग ते पुढं जाऊन जे काही लिम्फोमा जो काही आहे हॉजकिन लिम्फोमा त्याचं फॉर्मेशन हे होतं. त्याच्यानंतर फॅमिली हिस्ट्री. जर तुमच्या रिलेटिव्हमध्ये किंवा तुमच्या ॲन्सेस्टरमध्ये किंवा तुम्ही जर असाल, लहान मुलगा असेल की त्याच्या वडिलांना किंवा आईला जर हा हॉजकिन लिम्फोमा जर हा जो डिसीज आहे तर त्याच्यामुळे त्यांच्या चिल्ड्रनमध्ये किंवा त्यांच्या बाळांमध्ये सुद्धा हा जाऊ शकतो. त्यामुळे ज्या काही हॉजकिन लिम्फोमा आहे तो जर आपल्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर असेल तर ते पुढे जाऊन ते दुसऱ्या जी काही त्यांची पिढी त्याच्यामुळे सुद्धा हा स्प्रेड होतो. वीक immune system. People with a weak immune system, such as those with HIV and AIDS, or who have received an organ transplant, are at an increased risk of a Hodgkin lymphoma. आणि जे काही पर्सन असतील त्यांची जी काही इम्युन सिस्टीम असेल ती वीक असेल आणि तसंच त्यांना HIV आणि एड्स हे जे काही आजार असतील तर त्यांच्यामध्ये जर त्यांना ऑर्गन ट्रान्सप्लांट हा जो काही जी काही प्रोसेस आहे ती जर केली तर त्याच्यामुळे हा जो काही हॉजकिन लिम्फोमा जो हा काय आहे त्याचं जे इन्फेक्शन असेल किंवा त्याचं जे कॅन्सर सेल असेल त्याचं फॉर्मेशन हे त्यांच्या बॉडीमध्ये होऊ शकतं. ज्यावेळेस त्यांची इम्युन सिस्टीम ही वीक असेल आणि त्यांना HIV किंवा एसाचे जे काही हिपॅटायटिस B व्हायरस किंवा हिपॅटायटिस C व्हायरस असे जे काही डिसीज असतील किंवा असं काही व्हायरसचा अटॅक झाला असेल बॉडीवरती आणि हे जे काही डिसीज आहेत ते सफर करत असतील आणि त्या सफरिंगमध्ये त्यांना जर ऑर्गन ट्रान्सप्लांट हा जर जे केलं तर त्याच्यामुळे त्यांच्या बॉडीमध्ये जे हॉजकिन लिम्फोमा आहे त्याचं फॉर्मेशन आणि प्रोडक्शन हे होत असतं. तर हे त्याचे मेन कॉजेस आहे. तर आपण हे जे काही हॉजकिन जो काही लिम्फोमा आहे त्याचं आपण डायग्नोसिस कसं करू शकतो आता आपण पाहूयात. तर त्याच्यात पहिल्यांदा आहे ब्लड टेस्ट. ब्लड टेस्टमध्ये आपण जे काही ब्लड वगैरे ते टेस्टिंग करून लॅबोरेटरीमध्ये आपण चेक करू शकतो. वेगवेगळ्या जे काही जे कॅन्सरचे जे काही ओळखण्यासाठी जे काही वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात जर आपण उदाहरण पाहिलं तर CA 19.9, CA 125, तसंच PSA असे वेगवेगळे जे काही हे स्पेसिफिक मी सांगितलं काही एक्झाम्पल. तर हे हॉजकिन लिम्फोमासाठी वेगवेगळ्या जे काही कॅन्सर सेल डिटेक्शनसाठी अशा वेगवेगळ्या ब्लड टेस्ट वगैरे केल्या जातात. दुसरं आहे लिम्फ नोड बायोप्सी. याच्यामध्ये काय केलं जातं जे काही लिम्फ नोडमधून एक स्मॉल टिश्यू हा कलेक्ट केला जातो आणि तो मायक्रोस्कोपिकली एक्झामिनेशन त्याचं केलं जातं आणि त्याच्यामध्ये जे किती प्रमाणात ॲबनॉर्मल सेल आहेत ते डिटेक्ट करून ह्या बायोप्सीद्वारे त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल सेल किती आहेत आणि त्याच्यात कॅन्सर सेल आहेत की नाही ते चेक केलं जातं. आणि तसंच आपण एक्सरेद्वारे किंवा CT स्कॅनद्वारे, पेट स्कॅनद्वारे किंवा बोन स्कॅनद्वारे आपण त्या बॉडीमध्ये किंवा त्या पर्सनच्या बॉडीमध्ये कॅन्सर आहे की नाही ते डिटेक्ट करू शकतो आणि तो कोणकोणत्या पार्टपर्यंत स्प्रेड झालेला आहे ते सुद्धा आपण डिटेक्ट करू शकतो.
ह्या वेगवेगळ्या टेक्निकने आपण जे काही कॅन्सर सेल आहे त्याचं डायग्नोसिस आहे करू शकतो. तर आता ट्रीटमेंट बघूयात. तर मी आधी सांगतो की जे काही लिम्फोमा असतील किंवा जे कॅन्सर सेल आहेत किंवा ट्यूमर आहे ते क्युअर होत नाही, कारण की थोड्या काळापुरती आपण काही थेरपीज केल्या, त्याच्यामध्ये किमोथेरपी येतं, रॅडिएशन थेरपी येतं, त्याच्यानंतर इम्युनोथेरपी येतात, अशा वेगवेगळ्या थेरपीज आहे. त्याच्याद्वारे जर तुम्ही ट्रीटमेंट जर घेतली तर काही काळापुरतीच जे काही आहे ते तुम्हाला त्याच्यापासून आपण जे कॅन्सर सेल असतील त्या किल करू शकतो, किंवा जे काही कॅन्सर सेलचं प्रोडक्शन हे आहे ते होण्यापासून थांबवू शकतो. पण काही काळानंतर हे जे काही कॅन्सर सेल असतात ते पुन्हा त्याचं प्रोडक्शन आणि फॉर्मेशन हे बॉडीमध्ये होत असतं. त्यामुळे एक स्पेसिफिक थेरपी किंवा इफेक्टिव्ह ड्रग आत्तापर्यंत कॅन्सरवरती शोधला गेलेला नाही. तर मग तरी पण आपण काही काळासाठी किंवा काही जे काही ट्रीटमेंट वगैरे आहे त्याच्याद्वारे जे काही त्याचं क्युअर किंवा थोड्याफार प्रमाणात त्याचं जे कॅन्सर सेल असेल त्या किल करून त्या पर्सनला जे काही कॅन्सरपासून सफर होण्यापासून आपण वाचवू शकतो. तर त्याच्यामध्ये मेनली किमोथेरपी, रॅडिएशन थेरपी आपण वापरू शकतो. तर किमोथेरपीमध्ये काय केलं जातं, कॅन्सर सेल डायरेक्ट किल केल्या जातात ड्रगचा वापर करून. तसंच रॅडिएशन थेरपीमध्ये काय केलं जातं, हाय एनर्जी जे काही रेज वगैरे असेल त्या कॅन्सर सेलवरती मारल्या जातात. म्हणजे जे काही स्पेसिफिक ऑर्गनवरती जर कॅन्सर सेल प्रोड्यूस झाल्या असतील ह्या हॉजकिन लिम्फोमा किंवा कोणत्या पण जे काही कॅन्सर सेल असतील त्याचं प्रोडक्शन झालं असेल तर त्याच्यावरती डायरेक्टली हाय जे काही एनर्जीच्या रेज वगैरे असतील त्या वापरून त्याचं जे काही कॅन्सर सेल असतील त्याला किल केलं जातं. आणि अजून जर आपण पाहिलं तर स्टेम सेल ट्रान्सप्लांट केलं जातं. आपल्याला माहिती आहे की हे जे डायरेक्टली हे जे काही बोन मॅरोवरती अटॅक करतं आहे आणि बोन मॅरोवरती अटॅक केल्यानंतर त्या ॲबनॉर्मल जे काही सेल्स वगैरे असतील किंवा रेड स्टेनबर्ग सेल आपण त्याला म्हणतो, याचं प्रोडक्शन घडून आणतं कॅन्सर सेल ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये असेल त्यावेळेस. तर मग काय केलं जातं, याच्यामध्ये जे काही डिसीज जो काही बोन मॅरो झाला किंवा डॅमेज झालेला बोन मॅरो आहे त्याला रिप्लेस केलं जातं स्टेम सेलद्वारे, ट्रान्सप्लांटेशनद्वारे ही जी प्रोसेस केली जाते. आणि तिथं हेल्दी स्टेम सेल टाकल्या जातात जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये जे काही रेड ब्लड सेल वगैरे असतील त्याचं प्रोडक्शन नीट होईल, तसं ब्लडचं पण प्रोडक्शन नीट होईल आणि जे काही कॅन्सर फ्री सेल तिथं प्रोडक्शन आपल्या बॉडीमध्ये होऊ शकेल. अशाद्वारे जे काही स्टेम सेल ट्रान्सप्लांटद्वारे हा जो काही हॉजकिन लिम्फोमाच्या जे अगेन्स्ट आपण जे काही ट्रीटमेंट आहे ती करू शकतो. तसंच आपण इम्युनोथेरपीसुद्धा आहे, त्याच्यामध्ये आपण जे काही इम्युन सिस्टीम वगैरे असेल तिला स्ट्रॉंग बनवून आपण त्या इम्युनो सिस्टीम जे आहे ते डायरेक्टली त्या कॅन्सर सेलच्या अगेन्स्ट आपण स्पेसिफिक टार्गेट करून ते जे काही कॅन्सर सेल असतील त्याला किल करण्यासाठी वापरू शकतो. अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंटद्वारे जे काही लिम्फोमा आहे किंवा कॅन्सर आहे त्याची ट्रीटमेंट आपण करू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हॉजकिन लिम्फोमा म्हणजे काय ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.